हा मॅडम बोला बोला. नाही तुम्ही बिझी आहात का? नंतर करू का मी? बोला ना मॅडम. नाही कसं आहे भाविकांचे कॉल येत असतात आणि भाविक पण होते ना विचारपूस करत. बोला ना बोला. ते काय नाही बरं मला एक सांगा की आपले संस्थान आहे ना ते कोणत्या पंथाशी संबंधित आहे? काय म्हणताय? आपलं जे मंदिर आहे ना हा हे कोणत्या संप्रदाय किंवा कोणत्या पंथाशी संबंधित आहे? धर्मपंथ असं वेगवेगळं असं हे नाही, सर्व धर्म समावेशक मंदिर आहे आपलं. असं काय आपण समावेशक कंपार्टमेंट मंदिर ठेवलं नाही. त्याला काय शास्त्रीय पुरावे असं काय की इस्लाम मध्ये सुद्धा तुम्हाला हे मंगळग्रह पूजा चालते? मॅडम ते जे याच्या संदर्भात जर मॅडम सांगत नाहीये असतील ना तुम्ही. मी मॅडम नाहीये मी सर आहे. अच्छा ताई. हा तर हा मी आधी तुमची माफी मागून घेतो जे काही माझ्या मॅडम म्हटलं गेलं त्याच्याबद्दल. हा. तर ते तर त्या संदर्भात ज्या काही चांगल्या सूचना आल्या, वाईट सूचना आल्या, त्यांचं आम्ही हे केलं, स्वागत केलं आणि त्याची आम्ही सकारात्मकरित्याने दखल घेऊन माफी मागितली आणि ते माफी मागितल्याची पोस्ट आम्ही टाकलेली आहे की आमचा कुठलाही त्याच्यामध्ये हेतू नव्हता. परंतु आता समाजातले सगळे चांगले वाईट सगळ्या रिॲक्शन येत आहेत. आम्ही त्याचं सगळ्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि आम्ही माफी मागणारी पोस्ट पण व्हायरल केलेली आहे की आम्ही आमचा कुठलाही हेतू नव्हता की त्यांना ते मोठे करावं किंवा त्यांचा धर्म मोठा करावा किंवा काय किंवा हे असं कुठलंच नाही. आमचं जे ऍक्टिव्हिटी आहे सोशल ऍक्टिव्हिटी की रोजच्या रोज दिनविशेष जे काही राष्ट्रपुरुष आहेत, संत आहेत, महंत आहेत की त्यांची पुण्यतिथी वगैरे. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का हो की इतिहासामध्ये त्या इस्लामी लोकांच्याकडून हिंदूंच्या भयानक अत्याचार झाला तुम्हाला माहिती आहेत का? काही थोडीफार कल्पना तुम्हाला आहेत का त्याच्याबद्दल? मी तसं झालेत का नाही तुम्हाला? एक मिनिट, झालेत की नाही ते सांगा आधी. आणि ते जेवढं आतमध्ये आपण जाऊ ना तेवढं ते करता गेलं पाहिजे ना दादा. गेलं पाहिजे ना कारण उद्या जर का आम्ही तेवढ्यासाठी काल हे केलं की अनावधानाने झालेला प्रकार आहे. आपण बरं ठीक आहे. मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे का की इस्लाममध्ये कुठल्याही प्रतिमापूजा किंवा मूर्तीपूजा मान्य नाहीये? तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या या फोटो छापण्यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला याची कल्पना आहे का की तुमच्या या एका गोष्टीमुळे तुमचा स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकतो? का नाही कल्पना? आमची राहू दे, सोडा. हिंदू धर्म सोडून द्या तुम्ही. पण आतापर्यंत इतिहासामध्ये राहू दे, आता या 5-10 वर्षामध्ये तुम्ही अल्लाहचं किंवा पैगंबराचा फोटो एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या ना. मी तुमच्या काळसाठी बोलायला लागलोय, मी माझं नाही. मी तुम्हाला दुसरं काय बोललोय का? उलट मी काय सांगायला लागलोय की आता अलीकडे मागच्या 5-6 वर्षामध्ये अल्लाहचा किंवा पैगंबराचा फोटो छापल्याचा किंवा काही छापल्याचा नाव असं काय उल्लेख केल्याचा घटना घडल्यानंतर अक्षरशः घरात बसून त्यांचं त्यांचे जोधा केले गेलेत. हे इतर भारतातच नाही आहे, जगभरात. फ्रान्समध्ये झालेत, दंगली पेटलेत नुसतं एक फोटो छापल्यामुळं. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमच्या घरच्यांचा आणि तुमच्या सगळ्या संस्थाचा तिथे काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा जीव धोक्यात घातला? तुम्हाला माहिती आहे का? कल्पना काय याची? नाही त्याच्यासाठी आम्ही लगेच मला सांगा, मला सांगा, एक फोटो छापल्यानंतर ते जीव घेऊ शकतात तुमच्या घरात घुसून. अशा लोकांची मैत्री कशाला पाहिजे तुम्हाला? नाही मैत्री काहीच नाही सर. गरज का पडली विषयाची परीक्षा घ्यायची सांगा ना? विषारी सापाची परीक्षा घ्यायची गरज काय पडली आहे? तुम्ही गेलाय ना की सगळ्यांना जोडण्यासाठी तुम्ही गेलाय, पण त्याचा परिणाम उलटवणार तुम्हाला माहिती आहे का? हो, तुम्ही तुमचं प्रेम दाखवायला गेलाय पण त्याचा उलटा परिणाम ही तुमचा जीव जाऊ शकतो. काय नाही सर, आपलं सगळ्यांचं मी तसं म्हणत नाहीये की बाबा एक बंधुभाव तुम्ही समाजाला गेलाय, पण त्याचा परिणाम हे उलट होऊ शकतो. तुम्हाला माहिती नाही का? तुमच्या एका चुकीमुळे तुमचं किंवा तुमच्या घरातल्यांचा जीव काय करणार? किती पडेल ते? तुमचं म्हणणं 100% मान्य आहे. त्या अनुषंगाने आपण लगेच केलं. हा मला एक सांगा की मी असं म्हणत नाही का, मी असं म्हणत नाही ना, मी काही काल्पनिक गोष्टी सांगत नाही. जे घडलेत आता इतिहासामध्ये घडलेत ते तुम्हाला सांगायला लागलोय. मग कशाला म्हणतोय तुम्ही तुमचा जीव हातात धोक्यात घालताय? काम करा ना दुसरी त्यापेक्षा. आपले राष्ट्रीय संत साधू राहिले बाजूला, आपले संत महंत राहिले बाजूला, आपल्या धर्मातले लोक दुसऱ्या धर्मात चालल्यात, त्यांना पण घरवापशी करून घ्यायचं राहिलं बाजूला. तुम्ही त्यांच्याशी मैत्री करायला चाललायचा आणि अशी मैत्री जे तुमच्या जीवा भेटू शकतं. अशी मैत्री काय कामाची जे तुमच्या जीवा भेटू शकतं? तर ते लोक आल्यानंतर आता आपण जसं तुमच्याशी प्रेमानं बोलतो ना,
तशी तो लोक खरंय, बोलत नाही दादा ते. खरंय खरंय. आम्हाला जरी वाईट वाटलं असलं, आम्हाला जसं नाही, वाईट वाटलं नाही, असलं, आम्ही जसं तुम्हाला प्रेमानं बोलतो ना असं दादा खरंय, वगैरे म्हणून, खरंय, ते दादा वगैरे खरंय, बोलत खरंय. नाहीत ते. आधी तुमच्या काळात सुरू चालवणार. हम्म. मग गरज काय पडली सांगा की मला. खरंय खरंय. चालेल चालेल. तुमच्या सूचनेची दखल घेतो. मी हा बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हे सगळं नाही, नाही, बंद चांगलंच करा. आहे. तर त्यापेक्षा माहिती एक काम दिली करा, तुम्ही सगळी. त्यापेक्षा एक काम करा. आपल्या समाजातल्या तळागाळातले लोक आहेत ना, जे खालच्या, ऍक्च्युली मला तसं म्हणायचं नाही, पण मला तसं म्हणायचं नाही, पण सांगायला लागलोय. खालच्या समाजातल्या लोकांना हे ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक जबरदस्ती मुस्लिम करून घ्यायचं किंवा ख्रिश्चन करून घ्यायचा प्रयत्न करतायत. त्यांना जरा रोखण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही. हे हिंदू टिकला तर तुमचं मंदिर टिकेल. हिंदू समाज जर संपला तर तुमचं मंदिर टिकणार आहे का उद्या? खरंय खरंय. मुस्लिम लोक तुमच्या मंदिरात येतात का? नाही येत. ख्रिश्चन लोक तुमच्या मंदिरामध्ये येतात का? नाही येत. येतात ते हिंदू येतात. मग हिंदू जर संपला तर तुमचं मंदिर काय उपयोगाचं त्याचा? हो ना. बरोबर. त्यांना परत टिकून ठेवणं, त्यांच्यासाठी काहीतरी भल्याचं काम करणं बघा ना. सगळं सोडून विषयाची परीक्षा कशाला घ्यायला जात आहे? चालेल. ठीक, ओके, धन्यवाद.